नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल, ज्याचं नाव आहे द रोम डायरी. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हे कुठे चाललं सकाळ सकाळी पूर्ण तयार होऊन. तर आम्ही आज चाललो आहे जरांडेश्वर, जे की फलटणपासून आहे 60 किलोमीटरवर. तिथे हनुमान मंदिर आहे, मारुती मंदिर आहे. त्यासाठी आम्ही तिथे सकाळ सकाळी चाललो आहे. डोंगरावर आहे, व्ह्यू मस्त भेटणार आहे आपल्याला. आणि आपला माणूस पाहू शकतो फुल तयारी करते. लय दिवसांनी ट्रेकिंगला चाललेलं आहे दिवसाने एक्सायटेड आहे. तर आपण भेटूया आणि तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवणार आहे आम्ही. तुम्ही आमच्यासोबत बाई घरातनं बाहेर पडा आणि फिरा. काय पाहिजे तुम्हाला? मित्रांनो, आता आपण जवळ पोहोचलो ऑलमोस्ट. भारी वाटतंय खरंच, व्ह्यू खूप चांगला आहे आणि वातावरण पण भारी आहे. आता फक्त एवढंच अपेक्षा आहे की पाऊस पडावा. मित्रांनो, आपण ट्रेकिंग पॉईंटच्या फक्त आता 1 किलोमीटर लांब आहे. बघू शकता तुम्ही व्ह्यू. वरती पाऊस येतोय असं वाटतंय, पूर्ण ढग येतं. मजा येणार एवढं तर नक्की. भेटूया आपण. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे किती नंबरचा आहे रस्ता? आम्हाला माहित नाही, कारण याला 2-3 मार्ग आहेत जायला जरांडेश्वरला. आम्ही कुठल्या मार्गाला? कुठलं? पाडळी मार्ग आहे काहीतरी. तुम्ही व्ह्यू बघू शकता, पायऱ्या वगैरे मस्तपैकी येते सुरुवातीला. तर आम्ही इथं गाडी पार्क केली. गाड्या आता लोक आले तर ऑलरेडी बहुतेक असं वाटतंय, कारण गाड्याला 7-8 आहे तिथं. बहुतेक कसं बरं आले, बहुतेक नसतं. तर आपण जाऊया. तिथं बोर्ड तुम्ही दिसत असेल तुम्हाला, पांढरे पांढरे बोर्ड वगैरे आहेत. बघू आपण. तर महाराज आहे तिथे. धन्य अंजनीचा सूत नाव त्याचे हनुमंत. याने सीता शोध केली, राम सीता भेटली. द्रोणागिरीने तो आणि हिला लक्ष्मणा वाचले. ऐसा मारुती उत्साही सीता लोळे. तर मित्रांनो, आपण आता ट्रेकिंगसाठी सुरुवात केली आणि सुरुवातीला आपल्याला इथं एक छोटंसं मंदिर आहे, म्हणजे खालीच पाय त्याला हनुमानाचं मंदिर आहे. आणि सातारा विभागाने भारी केलं, म्हणजे इथं सुरुवातचं पॉईंट. त्यानंतर इथं जागोजागी बॅनर लावलेत प्लास्टिकसाठी म्हणा, प्लास्टिक निशब्द किंवा आगीपासून सावध राहा. आणि सुरुवातच भारी आहे. बघूया आता आपण पुढं. इथं वरती बघू शकता तुम्ही, वरती तिथल्या पक्ष्यांसाठी त्यांना खायला आणि पाणी ठेवले. आता ते दिसत नाही खरं तर काय, पण ॲटलिस्ट ठेवलं आहे तरी. चला जाऊया पुढं. तर मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. जरा भूक पण लागली. सकाळ सकाळ आल्यामुळं काय सगळं बंद होतं रस्त्याने. तर थोडं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. पोटपूजा करूया. सकाळ सकाळी दर्शन घेऊन पोटपूजा करावं म्हणलेलं, परंतु काल उपवास असल्यामुळं आधी पोटोबा मग भेटोबा. आता सध्या भूक लागली पूर्ण. त्यामुळं आता खायचं क्रीम बिस्किट. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. तर मित्रांनो, एकदा येऊन भेट द्या, तर खरंच चांगलं केलं. तर मित्रांनो, माझी फक्त एकच इच्छा होती, मी ट्रेकिंगला यावं आणि पाऊस पडावा. आणि इच्छा पूर्ण झाली. पाऊस यायला लागला, मजा येणार आहे. Oh my God. तर सर कसं वाटतं तुम्हाला, काय तुमचा अनुभव? तहान लागली फक्त आता. मित्रांनो, आता आम्ही किती टक्के एक 40% रस्ता पार केला आता सध्या. तुम्ही बघू शकता व्ह्यू इथनं मस्त दिसतोय. काय व्ह्यू आहे. रस्ता खूप चढीचा आहे, पायऱ्या खूप चढ आहेत. घाम सुटला पूर्ण. आता कुठं 50% रस्ता पूर्ण झाला आहे. इथे एक विहीर आहे, तुम्हाला विहीर दाखवतो, वाटेतच आहे.
सध्या आपण थांबलेलो आहे, थोडं रेस्ट घेतलं आहे. मंदिर आले जवळ आहे, अजून 31% रस्ता बाकी आहे. बस फेस येतोय तोंडाला फार. काल आषाढी एकादशी होती, उपवास, त्यामुळे दम यायला लागला आहे जास्त. चालू आहे ट्रेकिंग. असं पहिलेच ट्रेकिंग यायचं होतं की फार जिरली आमची. बस आता असं वाटायचं. जली ना तेरी भी जली ना. वी डिड इट. मंदिर आले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता सातारा सिटी दिसते तुम्हाला. हे पूर्ण सातारा आहे. आभाळात आहे, आभाळात बघू शकता तुम्ही. आभाळातच आहे सध्या. आप जो बोल रहे हो वो बहस के लिए सुनने के लिए अच्छा है, लेकिन प्रैक्टिकल नहीं है. आता पाऊस चालू आहे, कारण पाण्यासोबतच नजर जायचं ते काही भागात. विमानात तर अजून बसलो नाही, पण ढगात असल्यासारखं एवढं उंच आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा भारी व्ह्यू. इकडं मंदिर आहे, जरंडेश्वराचं मंदिर. आणि इथला व्ह्यू बघून आणि इथलं सगळं वातावरण बघून मला फक्त एकच आठवतं की 3 इडियट्समध्ये तो प्रिन्सिपल बोलला होता की लाइफ इज़ अ रेस, अगर दौड़ोगे नहीं तो सब लोग आपको कुचल के आगे जाएंगे. पण जर असा व्ह्यू भेटत असेल किंवा असा पीस भेटत असेल तर जाऊ दे लोकांना, जाऊ दे पुढं, मागत बरं आहे. इथंच चांगलं आहे. बस असं आयुष्य पाहिजे फक्त. ही पूर्ण आपली सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं आहे जरंडेश्वर मंदिर. आणि आम्ही दोघं पण ह्या गोष्टीची साक्षी आहे की आम्ही दोघं पण हा व्ह्यू एन्जॉय करतोय. जसं सांगितलं होतं की माझी फक्त एकच इच्छा होती की मी ट्रेकिंग करताना फक्त पाऊस यावा. तिथून येताना पाऊस नाही आला, मला उलटी झाली कालच्या उपवासामुळं. आणि आत्ता आलो आहे मी, 2 तास लागले मला यायला, पण मी इथं आलो आणि पाऊस सुरू झाला. बस गॉड्स प्लॅन बेबी, गॉड्स प्लॅन. तर हे बघू शकता, काहीच दिसत नाही, काहीच पुढं. तर सध्या मित्रांनो विषय असा आहे की ह्या डोंगराला ढग तुटून चालले. ढग थटून चालत तर मित्रांनो आपल्याला आरती भेटणार आहे आता. बहुतेक आरती चालू आहे आज. अरे इथं आहे ना पिण्याचे पाणी, इथलंच प्यायलं का? इथं आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं श्री समर्थ रामदास स्वामी यांची गुफा आहे इकडं, जे ते लोक तपश्चर्यासाठी म्हणा किंवा ते बसायचे इथं. तर आपण त्या गुफेकडे जाणार आहे. खूप जुनं बांधकाम आहे इकडं, तुम्ही बघू शकता.
इथं महादेवाची पिंड आहे, समोर नंदी आहे. हो ते दिसतात ना, ते महाकाल दिसतात ते. त्यानंतर जरा इथून पुढं गेल्यानंतर पुढे गुफा. समर्थ रामदास स्वामींची गुफा आहे तपश्चर्या. त्यानंतर त्याच्या आधी तुम्ही इथं बघू शकता, हे दगड आहेत. हे आत्ता किंवा आधीच्या काळात पण आणि आत्ता पण लोक व्यायामासाठी यूज करतात. ह्यांनी ह्या उचलून घेतल्यावरती ह्याचा म्हणजे व्यायाम करतात ह्यांनी. लय जड आहेत ते. इकडचा परिसर बघू शकता तुम्ही पूर्ण. तुम्ही इथं बघू शकता, इथं आहे श्री समर्थ रामदास स्वामी यांची गुफा. इथून आतमध्ये खाली गेल्यानंतर रामदास स्वामी इथं बसून तपश्चर्या करायचे. ये खाली डॉगेश भाई. कसं आहे, या 11 मारुतीला मारुती आहे. हां स्वयंवरून मूर्ती आहे, म्हणजे गडावलेली नाही. हां राम लक्ष्मण शक्ती लागली का त्यावेळेला ती द्रोणागिरी पर्वत घेऊन येताना जो खडा पडला त्या खड्यापासून हे डोंगर झालेला आहे. द्रोणागिरी पर्वत आणताना का? हा हां ते खडा पडला त्यांच्याकडून हां मालिकावून. मग त्याचं हे डोंगर तयार झालेलं आहे. हां हां आणि मारुती कसं आहे, पावती ही खंडोबाची मूर्ती, महादेवाची पिंड हां आणि ती मारुतीची ही काही घडाली नाही. आज आतली जमिनीत नाही, जमिनीतून आलेलं आहे. जमिनीतून आलेलं आहे. हे वारवात अशी मूर्ती वर आलेली. घडवलेलं काही नाही. हा आणि त्याच्या ही पहिलं असं साधं जेवण होतं. त्याच्यानंतर पुन्हा मग बांधतात त्याला जवळ 500 वर्ष. ही एकमेव मिशी असलेला मारुती आहे ना, हा दुसरी एवढंच मिशी नाही. हा 500-600 वर्ष झाली. हा 500 वर्ष तर झाली. हां हे असं पाऊस रोज असतो का इथं? आणि वरचीवर असतं, वर्षभर? मग वरचीवर. हां आणि आला म्हणजे निभाला त्याच्या वर्षी किती पाऊस झाला. हां 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 आज आम्हाला टायमिंगला पावसाळा भेटला. हा इथे कसं डोंगर भाग असल्यामुळे पाऊस सारखा आहे ना वरती. हां हां वाय भागा कोणतं सातारा भागा हे तुम्ही वर कसं आणता माल सगळं? ही डोक्यावर डोक्यावर? डोक्याला वगैरे काय मार्ग आहे. चालूच आहे. तर मित्रांनो, आपला आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. पूर्ण धुकं आहे. 2-4 पायऱ्यांनंतर काहीच दिसत नाही आहे. आता आम्ही कसं जाणार आहे काय माहिती नाही. आम्हाला फक्त इथून फक्त एक 10 फुटापर्यंत रस्ता दिसतोय. फक्त हळूहळू जायला मी आता खाली 10 फूट दाखव, रस्ता दाखव. थोडा थोडा रस्ता दिसतोय. आम्ही आता खाली जाणार आहे. आमचा रूट डोंगरातला आहे, त्यामुळं जाताना दाखवत. पण मित्रांनो, जेवढा येताना त्रास झाला तेवढा आता जाताना होत नाही त्रास. ते भारी वाटते. तर मित्रांनो, आपल्याला काहीतरी भेटलेलं आहे. आपल्याला भेटलेलं आहे लिंबाचं झाड. पण बघूया, थांबा. नाही, लिंबाचं झाड झाड ती वाईल्ड व्हरायटी, वाईल्ड व्हरायटी ऑफ लेमन आहे. सिट्रस सॉरी, ॲग्रिकॉस माणूस बोलतोय. वाईल्ड व्हरायटी सिट्रसची. हां, सांग जरा सायंटिफिक नेम सांग. सध्या बॉटनिकल नेम सांग. बॉटनिकल नेम तुम्ही सर्च करा. लिंबू तर सध्या लागलं नाही, कारण सीझन नाही सध्या त्याचा. ओके, त्यामुळं अजून पण हे असं एवढ्या डोंगरात भेटणं हे काय म्हणते त्याला, अशक्य आहे. नाही ते काय तर कशात तर काय तर होडत नाही सारखं. बघू शकता तुम्ही पुढं पण धुकं आहे पूर्ण. सगळं धुक्याची चादर पसरलेली आहे. मी अशा धुक्यातून जातोय. फक्त पडायची भीती वाटते. आमचा गडी तर एकदा गारच झालाच होता की तुम्हाला एका रीलमध्ये समजेलच. जाऊया आपण. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. सरळ नाही होती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता जरंडेश्वरचं दर्शन घेऊन तिथला सगळा व्ह्यू अनुभवला आहे. आणि आजच्यासाठी एवढंच. सायनिंग ऑफ फ्रॉम आवर साईड. वी मीट यू सून इन नेक्स्ट ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग.